पर्यटन विभाग ॲक्वा टुरिझम पॉलिसीला प्रमोट करण्यासाठी राज्यामध्ये विभिन्न ठिकाणी यासारखा ॲक्वा फेस्ट घेत आहे। जळगावमध्ये 2, 3 आणि 4 ऑक्टोबरच्या दिवशी सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत आपल्याकडे जळगाव ॲक्वा फेस्ट या ठिकाणी आपण साजरा करणार आहे। याच्यामध्ये 40 प्रकारचे जो विभिन्न बोट्स आहे या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे। त्याच्यामध्ये स्पीड बोट आहे, आपल्याकडे विभिन्न प्रकारचे म्हणजे फिरायला या ठिकाणी बोट उपलब्ध आहे। याचा मेन उद्देश हे आहे की आपल्याला पर्यटनला या ठिकाणी वाव द्यायचा आहे। पर्यटनला जेवढा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाव मिळाला तो मेहरून सारखा जो तलाव जळगावमध्ये आहे त्या ठिकाणी बोटी पर्यटन आणि त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती करण्याचा पण एक मोठा काम या ठिकाणी होऊ शकतो। एक अत्यंत चांगला कार्यक्रम या पर्यटन विभागाच्या माध्यमातून आदरणीय गिरीश महाजन साहेबांच्या सूचनानुसार या ठिकाणी आयोजन होत आहे। सर, मेरून तलावाला जळगावचं वैभव म्हटलं जातं, पण मेरून तलावाचं पाणी साठवण्याव्यतिरिक्त या तलावाचा कुठलाच उपयोग होत नाही, त्यामुळे कायमस्वरूपीचा असा महोत्सव या ठिकाणी भरवला जाईल अशी अपेक्षा आहे। मेहरून तलावामध्ये आपल्याला पर्यटनला वाव देण्यासाठी मागच्या काही महिन्यापासून आपला मेहनत चालू होता। त्याच्यामध्ये मला आनंद आहे की हाय पॉवर कमिटी जो सामान्य मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असते त्यांनी 15 कोटी रुपयाच्या वॉकिंग पाथ आणि गार्डन डेव्हलपमेंटसाठी त्यांनी पैसे या ठिकाणी आपलं मंजूर करून दिलेला आहे। त्या 15 कोटी म्हणजे सुमारे 1.5 कोटी रुपयाचा आपलं एक शहीद स्मारक या जळगाव जिल्ह्यामध्ये सुमारे 19 जो आपले शहीद आहे त्याला एक मान आणि सन्मान देण्यासाठी त्यांच्या शहीद स्मारक आणि त्याच्यामध्ये एक मोठी झेंडा त्याच्यासाठी या ठिकाणी मान्यता मिळालेली आणि प्लस वॉकिंग पाथ आणि त्या ठिकाणी विभिन्न प्रकारचे म्हणजे एक सौंदर्य वाढवण्यासाठी लाइटिंग वगैरेची पण या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे। त्याची आता डिटेल्ड एस्टिमेट जळगाव महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून चालू आहे। त्या एक वेळा त्याची आता टेंडर एस्टिमेट वर्क ऑर्डर झाल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पर्यटनाला या ठिकाणी चांगला वाव मिळेल। आणि दुसरी गोष्ट आहे की यासारखा पर्यटन महोत्सवमध्ये यदि चांगली प्रतिसाद मिळाली तर याला कायमस्वरूपी या ठिकाणी आपण एक म्हणजे या ठिकाणी आपण पर्यटनसाठी ॲक्वा पर्यटनसाठी आपण विचार करू शकतो। हे सगळे करताना सुरक्षाच्या दृष्टिकोनातून पण आपण खूप लक्ष दिलेलं आहे, कारण की मागच्या म्हणजे काय 40 वर्ष पूर्वी या ठिकाणी एक दुर्दैव घटना पण या मेहरून तलावामध्ये घडलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी बोटिंग पूर्णतः बंद करण्यात आली होती। तो याच्यामध्ये कुठल्या प्रकारची दुर्घटना घडू नये याच्यासाठी एक्सपर्ट्स जो डायव्हर्स आहे त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहे।